मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या दादर परिसरात अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि या बॅनर्सची सध्या चर्चा होताना पाहायला मिळते। दादर आणि शिवाजी पार्कच्या परिसरात हे बॅनर्स लागलेले आहेत ज्यावर अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आलेली आहे। राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, या शिवतीर्थ बंगला बाहेर सुद्धा काही बॅनर्स लावलेले आहेत, मोठे फलक लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या बॅनरवरती अमित ठाकरे यांचा उल्लेख हा तरुण हृदय सम्राट असा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सध्या ही चर्चा रंगली आहे। तरुण हृदय सम्राट म्हणून त्यांचा जो उल्लेख करण्यात आला त्याची ही चर्चा होताना पाहायला मिळते। दरम्यान राज ठाकरेंनी लोकसभेसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून खरं तर अमित ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या निवडणुकीत मनसे अमित ठाकरे यांना उतरवणार का असा एक प्रश्न राज्याच्या राजकारणात विचारला जातो आहे आणि अशातच आता जो या बॅनरवरती तरुण हृदय सम्राट असा जो उल्लेख करण्यात आला आहे त्याचा संबंध सुद्धा याच्याशी जोडला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांनी। पाहूयात। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने दादरसह शिवाजी पार्क त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। आपण जर पाहिलात तर आपण सध्या उपस्थित दादर शिवाजी पार्क या परिसरात या ठिकाणी येथे नव्या दमाचा युवा शिलेदार अशा प्रकारची बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलात तर तरुण हृदय सम्राट मनसे नेते अमित ठाकरे अशा प्रकारची बॅनरबाजी सुद्धा जी आहे ती दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे। या निमित्ताने अमित ठाकरे ते आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना 11 ते 2 ह्या वेळेस भेट देणार आहे आणि त्याचप्रमाणे शुभेच्छाचा सुद्धा स्वीकार करणार आहेत। आता जर आपण पाहिलात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे तो गुढीपाडव्या दिवशी आहे तो महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। यामुळे ते मनसेसाठी हा वर्ष आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। तर येणाऱ्या काळामध्ये ते अमित ठाकरे ते विधानसभा लढवणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर आपण जर का पाहिलं तर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हा आजही हिंदू हृदय सम्राट असा केला जातो। बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट ही अशी उपाधी देण्यात आली होती। त्यानंतर राज ठाकरेंना सुद्धा मराठी हृदय सम्राट अशी ही पदवी दिली जाते, उपाधी दिली जाते आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट असेल किंवा मराठी हृदय सम्राट असेल आणि त्यानंतर आता ही तरुण हृदय सम्राट अशी ओळख किंवा अशी एक नवी उपाधी अमित ठाकरे यांना दिल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच संबंध हा कुठेतरी मनसेकडून अमित ठाकरे यांना येत्या निवडणुकीत उतरवलं जाणार का याच्याशी जोडला जातोय। त्यामुळे अमित ठाकरे आगामी निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार का, अमित ठाकरे निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।